तिथे काही जखमींना ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जो एकमेव प्रवासी वाचलेला होता त्याला सुद्धा याच ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आणि आता आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा हा दुर्घटना स्थळाची पाहणी केल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांशी भेटल्यानंतर आता हॉस्पिटलमध्ये पोहोचलेला आहे। आणि या ठिकाणी पंतप्रधान हे पोहोचलेले आहेत, ते काही जखमींशी बोलतील, त्यांच्याशी संवाद साधतील। त्याचबरोबर ज्या हॉस्टेलवरती ही एअर इंडियाचं विमान पडलेलं होतं, कोसळलेलं होतं, तिथे जे काही इंजुरी झालेले आहेत किंवा जे काही शिकाऊ डॉक्टर आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना जिथे उपचार सुरू आहेत त्या ठिकाणी पंतप्रधान जाणार आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। आणि त्याचबरोबर या सगळ्या घटनेचा जो एकमेव साक्षीदार आहे, जो विमानातला एकमेव प्रवासी आहे विश्वकुमार, त्याच्याशी सुद्धा संवाद साधण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी शक्यता आहे। आणि आता आपण पाहतो की मोदींचा ताफा या अहमदाबादच्या सिटी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचलेला आहे। ते सगळ्यात पहिल्यांदा अहमदाबादमध्ये लँड झाल्यानंतर तातडीनं दुर्घटनास्थळी गेले आणि तिथे त्यांनी त्या दुर्घटनास्थळाची पाहणी केली। ज्या भयान परिस्थितीचा जो काही अनुभव तिथे गेल्यानंतर येतो तो त्यांनी तिथे जाऊन पाहणी केल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांशी, जे वरिष्ठ अधिकारी जे आहेत तिथे त्यांनी काही अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचं कळते। त्याचबरोबर प्राथमिक आढावा जो आहे तो दुर्घटनास्थळी घेतल्यानंतर आता ते हॉस्पिटलमध्ये थेट पोहोचलेले आहेत। आपण पाहतो की या विमान दुर्घटनेमध्ये 250 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालेला आहे। विमानातले सगळे पॅसेंजर, जो एकमेव प्रवासी विश्वकुमार आहे तो वगळता इतर सर्व प्रवाशांचा आणि क्रू